हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आषाढी एकादशी स्पेशल आजचा हा मी खास भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाचे मोतीचूर लाडू, तेही अगदी कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये कसे बनवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न करता हे सुपर सॉफ्ट मोतीचूर लाडू कसे बनवायचे हे पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 1 कप बारीक साबुदाणा घेतलेला आहे। मार्केटमध्ये 3 प्रकारचे साबुदाणे भेटतात, त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक साबुदाणा निवडायचा आहे आणि तो साबुदाणा स्वच्छ धुवून काय करायचं आहे, आपल्याला 1 ते 2 तास भिजत ठेवायचा आहे। जर रात्री तुम्ही भिजत ठेवला तरी चालेल, वेळ नसेल तर 1-1.5 तास तुम्ही भिजत ठेवू शकता। अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। आपला साबुदाणा डीप होईल इथपर्यंतच आपल्याला याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 1-1.5 तास याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे 1.5 तासानंतर मी पाहिलेलं आहे, पाहू शकता व्यवस्थित आपला साबुदाणा मुरलेला आहे, हाताने व्यवस्थित दबत आहे। जर मुरला नसेल तर आणखीन थोडंसं पाणी टाकून आपल्याला 10-15 मिनिट ठेवायचं आहे। तर एका पॅनमध्ये मी थोडंसं अर्धा चम्मचच इथं तूप घेतलेलं आहे। अर्धा चम्मच तुपामध्ये आपल्याला काजू, बदाम, तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही इथे भाजून घेऊ शकता। तर हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर एका प्लेटमध्ये आता मी हे काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो साबुदाणा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे बिलकुल तूप नाही, फक्त तुपाची कढई आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। गॅस एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही, मीडियम गॅसवर आपल्याला साबुदाण्याचा कलर चेंज होईपर्यंत हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। थोडासा असा ट्रान्सफर दिसला की समजायचं आपला साबुदाणा भाजलेला आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला पूर्ण वेळ लागतो हा साबुदाणा व्यवस्थित भाजण्यासाठी। साबुदाणा जितका चांगला मुरेल तितका व्यवस्थित भाजला जातो आणि त्याचे लाडू पण खूपच यम्मी होतात। हे पाहू शकता, थोडासा कलर चेंज दिसत आहे। आता आपला साबुदाणा भाजलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 कप साबुदाण्यासाठी मी 1 कपच साखर घेतलेली आहे। तर वाटी आणि कप हे माझे सेम आकाराचे आहेत। जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीने सुद्धा हे मोजून घेऊ शकता। तर साखर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायची आहे। तर मिक्स करत राहायचं आहे साखर व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत। खूप सोपी पद्धत आहे आणि बिलकुल बिघडणार नाहीत याची मी खात्री देते। खूपच यम्मी लागतात, एकदा नक्की ट्राय करा। तर साखर व्यवस्थित इथे मेल्ट झालेली आहे। आता इथे मी एका वाटीमध्ये थोडासा कलर घेतलेला आहे, अर्धा चम्मचला पण कमी कलर घेतलेला आहे। इथे मी लाल कलर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। साईडला इकडे पाहू शकता आपला साबुदाणा थोडासा शिजलेला आहे, जे साखरेचं पाणी झालं होतं ते कमी झालेलं आहे। आता ह्या स्टेपला काय करायचं आहे, आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत। वेलचीची पूड देखील तुम्ही घालू शकता याच्यामध्ये, मी स्किप केलेली आहे। आणि परत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एक वेळेस परतून घ्यायचं। आणि आता जे आपण कलर तयार करून ठेवला होता ते कलर याच्यामध्ये घालून घेऊ। तर इथे मी लाल कलर घेतलेला आहे, तुमच्याकडे ऑरेंज कलर असेल ते घेऊ शकता किंवा पिवळा कलर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा कलर स्किप देखील करू शकता। जर तुमच्याकडे उपवासाला कलर खात नसतील तर कलर स्किप करू शकता। हे लाडूचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मिश्रण आपलं एकत्र होत आहे आणि पाहू शकता वरी आपण सराट्यावर घेतलेला आहे। तर थोडं थोडं न गळता एकदाच गळत आहे खालच्या साईडला आणि व्यवस्थित पॅनसुद्धा सोडलेला आहे, पाहू शकता। आता आपलं मिश्रण एकदम तयार आहे लाडू वळण्यासाठी। तर आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे। तर थंड करण्यासाठी इथे मी गॅसच्या खाली उतरून घेते। तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा चम्मच तूप घालायचं आहे। अर्धा चम्मच तुपाने खूपच मस्त शाईन येते आपल्या लाडूला, त्याच्यासाठी इथे मी अर्धा चम्मच तूप घातलेलं आहे। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला गॅसच्या खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे। तर मी पूर्ण मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे
आणि आता आपल्याला अशा पद्धतीने लाडू ओळायला घ्यायचे आहेत। तर थंड झाल्यावर पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे। तर व्यवस्थित आपल्याला लाडू ओळून घ्यायचे आहेत आणि खूप सहज लाडू ओळले जातात। आणि जर तुमचं मिश्रण थोडंसं कडक झालं असेल तर थोडंसं पाणी टाकून परत 4 ते 5 मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीचे मस्त आपले लाडू तयार होतात। आहे ना सोपी पद्धत एकदम। तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तर हे पाहू शकता इथे मी एक तोडून दाखवलेला आहे, किती सहज तुटला जातो। तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।